राहुल हा मनाने खूप चांगला प्रामाणिक तरुण होता. गावात त्याची ओळख एक मदतीला धावून जाणारा माणूस अशी होती. त्याचं काम अडलं तरी राहुल पहिले पुढे असायचा. घरची परिस्थिती बेताची, पण राहुलने कधीही चुकीचा मार्ग स्वीकारला नाही. दिवसभर काम करायचा आणि रात्री शिक्षण घ्यायचा. त्याचं एकच स्वप्न होतं, आई वडिलांना सुखाचे दिवस दाखवायचे. काळ पुढे सरकत गेला. राहुलचं लग्न झालं. त्याला एक गोंडस मुलगी झाली. छोटंसं का होईना, पण त्याचं कुटुंब आनंदात होतं. एक दिवस अचानक सगळं बदललं. कारखान्यात राहुल काम करत होता, तो बंद पडला. एका क्षणात त्याची नोकरी गेली. काही आठवलेले पैसे वापरून घर चालवलं, पण हळूहळू तेही संपले. राहुल रोज कामाच्या शोधात फिरायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारोदार भटकायचा, पण कुठेही काम मिळत नव्हतं. घरी परतल्यावर मुलीचा निरागस प्रश्न असायचा, बाबा आज खाऊ आणलात का? प्रश्नाचं उत्तर देताना राहुलचं मन तुटायचं. एक दिवस त्याची पत्नी गंभीर आजारी पडली. डॉक्टरांनी औषधं आणायला सांगितली, पण राहुलच्या खिशात 1 रुपयाही नव्हता. त्याने मित्राकडे, नातेवाईकांकडे मदत मागितली, पण प्रत्येकाने काही ना काही कारण सांगून नकार दिला. त्या रात्री राहुल घराच्या कोपऱ्यात बसून रडत होता. समोर मुलगी उपाशी झोपली होती. पत्नी वेदनेने तळमळत होती. दुसऱ्या दिवशी तो शहरात गेला. एका दुकानासमोर उभा राहिला. बराच वेळ विचार करत राहिला. मन म्हणत होतं हे चुकीचं आहे, पण परिस्थिती म्हणत होती तुझ्या कुटुंबाचा जीव वाचव. शेवटी त्याने दुकानातून काही औषधं आणि थोडे अन्न चोरले, पण नशिबाने त्याची साथ दिली नाही. तो पकडला गेला. क्षणात लोकांची गर्दी जमली. चोर आहे हा, त्याला पोलिसांच्या हवाली करा. राहुल काही बोलत नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. दुकानदाराने रागाने विचारले, का चोरी केलीस? राहुलने थरथरत्या आवाजात सगळी कहाणी सांगितली. माझी मुलगी 2 दिवसापासून उपाशी आहे. बायको आजारी आहे. मी मदत मागितली, पण कुणी दिली नाही. मी जन्माने चोर नाही, पण आज परिस्थिती समोर हरलो. हे ऐकून तिथे उभे असलेले सगळे लोक शांत झाले. दुकानदार काही क्षण विचारात पडला. त्याच्या डोळ्यासमोर स्वतःचे जुने दिवस आले. त्यालाही कधी काळी गरिबीचा सामना करावा लागला होता. त्याने राहुलला उभं केलं आणि म्हणाला, तुझी चुकी आहे, पण त्याहून मोठी चूक समाजाची आहे. जेव्हा तुला मदतीची गरज होती तेव्हा तुला पुढे दुकानदाराने पोलिसात तक्रार केली नाही. उलट राहुलला स्वतःचं काम दिलं. राहुलने प्रामाणिकपणाने काम सुरू केलं. काही महिन्यात त्याची परिस्थिती सुधारली. पत्नी बरी झाली. मुलगी पुन्हा हसू खेळू लागली. एक दिवस राहुलने दुकानदार मालकाला विचारलं, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवलात? दुकानदार हसला आणि म्हणाला, कारण मला माहिती आहे माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते. योग्य वेळी आधार मिळाला तर तो पुन्हा चांगला माणूस बनू शकतो. त्या दिवशी राहुलच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.